तर मित्रांनो नमस्कार. डाळिंब प्लॉट नंबर 2 शरद किंगमध्ये आपण आहोत. पहिल्या फेजची मादी कळची सेटिंग जवळजवळ पूर्ण झाली. नर फुल कमीच आलं आहे आणि फुल गळण्याचंही प्रमाण कमीच आहे अजून. म्हणजे एक चांगली इथं सूचना या प्लॉटने आपल्याला दिली किंवा एक चांगली भविष्यवाणी हा प्लॉट करतो आहे किंवा पानांचा हिरवेगारपणा या गोष्टी सर्व एकदम छान जुळून आले आहे आणि फुलं पण तजलदार आहे. गळण्याचं प्रमाण पण तसं काही वाटत नाही. झाड हलवून बघितलं तरी काही फुलगळ एवढी होत नाही. तर आज त्याला थोडंसं पाणी आणि खतं देण्याचा विचार आहे. ते खतं काय द्यायचे तेच तुम्हाला सांगण्याचा आज एक उद्देश आहे. त्यात मागे त्याला 5 तास पाणी दिलं होतं. त्यानंतर मध्ये त्याला खतं वगैरे काही दिले नाही. आज त्याला आपण खतं देतो आहे. तर मादी फूल एकदम चांगल्या कंडिशनमध्ये एकदम कॅप्सूल फूल निघालं आहे त्या प्लॉटला आणि फुलं गळण्याचं प्रमाण पण फार कमी आहे. केन पण फार कमी निघते तशी. त्याच्यामुळे पुढच्या फेजमध्ये पण मादी फुलं आपल्याला अजून भेटेल. अर्थात एवढं फुल भेटलं आहे हे पण खूप झालं आहे. आणि मधमाशी येण्याचं पण प्रमाण आता वाढलं आहे, सुरू झालं आहे. मधमाशी येण्याचं एकदम मस्त सुरू झालं आहे. तर आज जे आपण खतं देणार आहे त्यामध्ये बोरांची गरज आहे. फुलगळ होऊ नये, परागीभवनासाठी किंवा पॉलिनेशनसाठी बोरांची गरज असते. आपण तिथं बोरांचा पण उपयोग केला आहे आणि ॲमिनो ॲसिड आणि फॉलिक ॲसिड याचा पण आपण तिथं उपयोग केला आहे. दुसरं राहिलं आपलं खतामध्ये. तर खतामध्ये 6:45:6 ही ग्रेड घेतली. त्या ग्रेडमध्ये आपल्याला नायट्रोजन थोड्या प्रमाणात कॅरियर म्हणून उपयोग होतो आणि पोटॅशचा पण थोडा कमी उपयोग होतो. पण स्फुरदची लेवल ह्यावेळेस आपल्याला वाढवायची आहे. म्हणजे आपली कळी अवस्था जी आहे, आपलं आता फळाकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण त्यासाठी त्यामध्ये आपल्याला हे तिन्ही औषधं म्हणजे त्यामध्ये एक तुमचं फॉस्फेट पण जातं, ॲमिनो ॲसिड पण जातं आणि तुमचं बोरॉन पण जातं आहे. तर हे आपण आता इथं घेतलेलं आहे. 6:45:6 बोरॉन आणि सॉईल चार्जमध्ये आहे आपल्याला ॲमिनो ॲसिड, फॉलिक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड हे 3 घटकं असल्यामुळं हे आपण आता खतं या प्लॉटला, समोरच्या प्लॉटला सोडतो आहे. धन्यवाद मित्रांनो. फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.